नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली ड्रेस क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज आपण एका मैत्रिणीने आपल्याला कमेंट दिलेली आहे की त्यांना मापं कशी टाकायची. त्यांनी आपली मापं दिलेली आहे. त्यांनी मापं आपल्याला फक्त छाती घेर दिलेला आहे, कमर घेर दिला, सीट घेर दिलेला आहे, पूर्ण उंची, परत कमर उंची, सीट उंची, तळ घेर, भाई उंची दिलेली नाही. पण त्यांना त्यांचं माप कसं टाकायचं ते त्यांनी एक्झाम्पलसाठी आपल्याला छाती ठीक आहे. आता एवढ्यातून सुद्धा मी तुम्हाला कशी मापं टाकायची एकदम सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे. तर इथं आपल्याला शोल्डर किती घ्यायची, मोंढा उंची किती घ्यायची, परत साईडचा कट कसा घ्यायचा त्याचं कारण तुम्हाला सांगते. या ठिकाणी छाती 38 आहे, कमर 35 आहे आणि सीटघे 42 आहे. तर आपल्याला फरक खूप आहे. तर असं काहींचं असतं की मापांमध्ये खूप फरक पडतो. कधी छाती घेर जास्त असतो, कधी सीट घेर कमी असतो, कमर घेर कमी असतो किंवा कमर घेर आणि छाती घेरमध्ये फक्त 1-2 इंचाचा फरक असतो. तर अशी मापं असतात. तरी पण अशा वेळेस काही गोंधळून जायचं नाही. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मापं कशी टाकली पाहिजे. आणि जरी आपली अशी मापं असतील काही मैत्रिणींची तरी आपण ड्रेस घालायचं कसा छान शिवायचा, एकदम सोप्या पद्धतीने कटिंग कशी करायची, तर ह्याची मी सविस्तर माहिती सांगणार आहे. तर कुठलंही टेन्शन येणार नाही. तुम्ही बिंदास अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायची कशी आणि काय बदल करायचा, कुठं बदल केला पाहिजे, अशा वेळेस अशी डिफरन्स जेव्हा मापं असतात तर त्यावेळेस काही गोंधळून जायचं नाही. तर सीट उंची किती घ्यायची आपली नेहमीची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला आता मापं टाकता मी याच मापावरून तुम्हाला मार्किंग कशी करायची तर ते एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. ज्या कोणी आपल्या मैत्रिणी नवीन आहे, ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आजची पेपर कटिंग कोणाकोणाला उपयोगात पडली आणि पडणार आहे आणि जी तुम्हाला आत्तापर्यंत माहिती नव्हती ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळाली. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्ता ही जी मापं आहेत तर त्याची आपण मार्किंग करूया. तर या ठिकाणी बघा आपल्या ज्या ताईंनी आपल्याला मापं दिलेले आहे. छाती घेर दिला, कमर घेर दिला. छाती त्यांची 38 आहे, कमर 35 आहे, सीट घेर 42 आहे. तर याची मापं कशी टाकायची. त्याचबरोबर आता ही उंची घेतली ती मी घेतलेली आहे 15 अंदाजे घेतली. कमर उंची, सीट उंची 20 घेतली. त्याचबरोबर पूर्ण उंची आपण एक्झाम्पलसाठी कितीही घेऊ शकतो, 38 घेऊया. त्याचबरोबर सीट घेर दिलेला आहे. तळघेर आपण स्ट्रेट घेऊया किंवा आपण 2 इंच जास्त घेतले तरी चालतात. तर बाही उंची आवडीप्रमाणे. तर आता याच्यासाठी आता गळा उंची नाही आहे तर मागील आपण जर गळा उंची त्यांची जर आपण अर्धा इंच घेतली किंवा 1 इंच घेतली किंवा 1.5 इंच घेतली तर शोल्डर आपल्याला एक्झाम्पलसाठी आपण शोल्डर 15 घेऊया. शोल्डर 15 घेतली. जर आपण मागील गळा 4 इंचापेक्षा आपण जास्त ठेवत गेलो तर आपल्याला या ठिकाणी अर्धा इंच तुम्हाला सांगते. मागील गळा जर आपण 4 इंचापेक्षा जास्त ठेवत गेलो तर अर्धा इंच, 1 इंच, 1.5 इंच आपल्याला कमी शोल्डर घ्यावी लागणार आहे. ह्या 15मधून आपण शोल्डर जी 15 घेतली त्याच्या निम्मे 7.5 जर शोल्डर टाकली तर त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच, 1 इंच, 1.5 इंच वजा करायची जशी तुमची गळा उंची असेल त्यानुसार. तर या ठिकाणी हा माझा डावा हात आहे. जर आपण मशीनवरती कपडा ठेवताना आपण काय करतो, कपडा हा आपला डाव्या साईडला लागतो. तर कधीही मापं टाकताना तर डाव्या साईडला टाकायची. उजव्या साईडला टाकली तर आपण ज्या वेळेस फिटिंगचं जे माप असतं तर ते खालच्या साईडला जातं. त्यामुळे मापं टाकताना कधीही आपला जो डावा हात असेल तर त्या डाव्या हाताच्या साईडनी मापं टाकायला सुरुवात करायची. त्याच्या पहिले आपण वरच्या साईडला आधी एक लाईन मारून घेऊ. ही लाईन मारली. आता आपल्याला शोल्डर किती घ्यायची. शोल्डर आपली किती 7.5 आहे. शोल्डर 7.5 आहे. तर आपण मागील गळा उंची आपण 3 इंच ठेवूया.
तर आपण शोल्डर या ठिकाणी 7 घेऊ, अर्धा इंच कमी केली. आता शोल्डर आपण 7 घेतली, मोंढा उंची 7.5. आता हे आपण अर्धा इंच जास्त घेतो, ते अर्धा इंच आपले या ठिकाणी उतार दिला जाणार आहे. त्याचबरोबर आता आपल्याला कमर उंची 15, सीट उंची 20. बघा, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काही तुम्हाला शंका असेल, अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. आता 38 छाती, 38चा चौथा भाग 9.5. आता मग हा तुम्ही लूजिंग शिवणार आहेत की फिटिंगचा शिवणार आहेत की तर मीडियम शिवणार आहेत. जर तुम्ही मीडियम लूज फिट, आता पहिले आपण फिटिंग शिवणार असाल तर 1 इंच ॲड करायचे. लूज मीडियम शिवणार असता तर 1.5 इंच ॲड करायचे. आणि एकदम लूज शिवायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला 2 इंच ॲड करायचे. छातीचा चौथा भाग प्लस जे तुम्हाला कोणता शिवायचा आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये घ्या तुम्ही. तर मी या ठिकाणी फिटिंगनुसार सांगते तुम्हाला. तर या ठिकाणी बघा, फिटिंगनुसार सांगण्याचं कारण तुम्हाला सांगते. या ठिकाणी आता मी फिटिंगची का मापं टाकते. जर आपण फिटिंगची टाकली तर ही जी आपली मापं आहेत 38, 35, म्हणजे छाती 38 आहे, कमर 35 आहे, सीटघेर 42 आहे. तर याच्यासाठीच आपल्याला ही मापं, फिटिंगचा टॉप शिवायचा असेल तर त्या अशा वेळेस आपल्याला या पद्धतीच्या मापांचाच गोंधळ होतो. जर तुम्ही मीडियम शिवलात तर तुम्ही कमरेमध्ये लूज ठेवू शकतात. परत ह्या ठिकाणी छातीमध्ये लूज येणार आहे, सीट घेराला लूज येणार आहे. आणि एकदम लूज तुम्ही जर टॉप शिवणार असाल तर तुम्हाला सीट घेराचा, कमर घेराचा, छाती घेराचा काही फरक पडणार नाही. सरळ सीट घेराच्या मापानुसार सीट घेराचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचे. तिन्ही ठिकाणी सुद्धा तुम्हाला सेम माप घ्यायचं असतं. सीट घेराला फिटिंग करताना फक्त आपण अर्धा ते 1 इंच आतल्या साईडला जातो आणि फिटिंगचं माप, फिटिंगची शिलाई करून घेतो. तर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्हाला मी टॉपची कटिंग आणि शिलाई करून दाखवणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला अशी मार्किंग येते, तर मापं येतात, तर त्यावेळेस तुम्हाला जर फिटिंगचा टॉप शिवायचा असेल तरच तुम्हाला मी ह्या सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला मापं टाकायची आहेत. आणि बदल काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर आत्ता आपण हा जो टॉप शिवतोय तर फिटिंगची मापं टाकतोय. फिटिंगच्या मापांसाठी मी ही मार्किंग करून तुम्हाला दाखवते. आता इथपर्यंत आलं. आता छातीचा चौथा भाग 38चा 9.5 प्लस आपल्याला 1 इंच घ्यायचे, तर 10.5. 10.5 फिटिंगचं माप आलं. आणि लूजिंग 1.5 इंच. 1.5 इंच कंपल्सरी घ्या तुम्ही. 1.5-2 घेतलं तरी चालेल, तसं काही नाही आहे. जर तुम्हाला असं वाटतं कमी जास्त आपलं होईल, पण तुम्हाला सांगते, जर इथं आपण जर लूजिंग जास्त जरी घेतलं पण कमर घेराला जो आपण फिटिंग जे मार्किंग केलेली असती, सीट उंची घेतलेली असते आणि तो बॉक्स केलेला असतो, मग ते सुद्धा आपल्याला उकलावा लागतो. त्याच्यामुळे इथं आता आपण जी शिलाई मारतो ती एकच मारतो आणि त्याच्यावरती डबल शिलाई घेतो. ब्लाऊजसारखी आपण डबल घेत नाही. कमर घेर, आता कमर घेरचा चौथा भाग 8.5 आणि पाव, तर 8.25 प्लस आपल्याला 1 इंच घ्यायचे आहेत, तर 9.5. या ठिकाणी बघा आपल्याला बरोबर 9.5. पण अशी जर मापं असतील तर कधीही सम घ्यायची. तर आता या ठिकाणी बघा, तुम्हाला जरी 35 आलेलं असेल, आता ज्या ताईंनी आपल्याला हे मापं टाकलेले आहे तर ताईंनी एकदम टाईट पकडला असेल तर या ठिकाणी खरं तर 36च घ्यायचे. सम घ्यायचे. तुम्हाला सांगते, सम घेतलं का तुम्हाला मापं टाकायला काही अडचण येत नाही. आणि इथं जरी आपल्याला सम नसेल तर 0.5 इंचाचा फक्त फरक पडतो. तर मी या ठिकाणी बघा, तुम्ही जशी मापं दिले तर 9.5 वरती मार्किंग केली प्लस 1.5 इंच. सीट घेर 42, 42चा चौथा भाग 10.5 प्लस आपल्याला 1 इंच 11.5. दीड इंच लूजिंग. आता आपण आहे तसेच मापं घेतोय.
फक्त मी बदल कुठे करायचा ते पुढे सांगणार आहे तुम्हाला. आता आपण ही सीट घेरापर्यंत माप टाकलं. पूर्ण उंची 38 आहे. या ठिकाणावरून 38 प्लस आपल्याला काय करायचं, 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची असते. उंचीमध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचे. तर 38 तर इथं आपल्याला 40 वरती आपली मार्किंग येणार. हां, तर बऱ्याच मैत्रिणी मला विचारलं होतं की ह्या पट्ट्या कुठं मिळतात. तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात. ऑनलाईन तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवरती मिळून जातात. मिशोवरती मिळतात, ॲमेझॉनवरती मिळतात, फ्लिपकार्टवरती मिळतात. तुम्ही कोणत्याही साईटवरून घेऊ शकता. आता या ठिकाणी बघा, $11.5 घेतले. तर आपल्याला खालच्या साईडला तुम्ही सीट घेरापेक्षा 1 इंच जास्त घ्यायची. आता इथं सीट घेर जास्त आहे, त्याच्यामुळं बसायला उठायला सोपं जाईल. त्यामुळे बसल्यानंतरसुद्धा तुम्हाला टॉप हा व्यवस्थित मांडी घातल्यानंतर यायला पाहिजे. मग काय करायचं, ज्यावेळेस सीट घेर जास्त असेल तेव्हा खालच्या साईड स्ट्रेट न घेता थोडासा 1 इंच जास्त घ्यायचा. तर या ठिकाणी बघा, खालच्या साईडला मी 12.5 वरती मार्किंग करते. या ठिकाणी खालच्या साईडला फक्त 1 इंच फोल्डसाठी आपल्याला घ्यायचे. कमरेला सुद्धा सीट घेराच्या ठिकाणी आपल्याला 1 इंच घ्यायचे. इथं मी 1.5 इंच घेतलेत. तर ही पट्टी कोणत्या वेळेस कोणती वापरायची हे पण मला विचारलं होतं मैत्रिणींनी. ज्या वेळेस आपल्याला कमरेला या ठिकाणी बघा, सीट घेराच्या ठिकाणी स्ट्रेट मारायची असं स्ट्रेट पट्टी घ्यायची. आणि ज्या वेळेस आपल्याला थोडासा घेर खालच्या साईडला वाढवायचं असेल तर त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला थोडीशी गोलाईमध्ये घ्यावं लागतं. तर या ठिकाणी बघा, थोडीशी गोलाई एका साईडला स्ट्रेट आहे, ती पट्टी वापरायची. आणि हे पट्टी वापरायचं कारण काय, तर तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपण टॉपची कटिंग करतो डायरेक्ट कपड्यावरती करतो. आता हे तुम्हाला मला दाखवायचं म्हणून मी पेपरवरती तुम्हाला दाखवते. कपड्यावरती आपण ज्यावेळेस कटिंग करतो तर ती कटिंग आपली व्यवस्थित आली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हा बॉक्स तयार करतो आणि साईडची शिलाई आपण पट्टी तयार करतो तर ती व्यवस्थित शिलाई बसते, चुन्या येत नाहीत. म्हणून आपल्याला पट्टीचा वापर करून मार्किंग करायची असते. साईडची पण लगेच करून घेते. या ठिकाणी का 1.5 इंच घ्यायचे. वरच्या साईडला शोल्डरला जोडून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला 1.5 इंच, या ठिकाणावरून अर्धा इंच आणि गोलाई देऊन घ्यायची. आपल्याला एवढा सराव करावा लागतो की जेणेकरून आपल्याला ना कोणत्याही साईडने आपल्याला मापं टाकता आली पाहिजे. ज्यावेळेस आपला सराव होतो त्यावेळेस आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. आधी डॉट डॉटमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायची, म्हणजे गोलाई द्यायला सोपं जातं. इथपर्यंत आलं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गळारुंदी किती घ्यायची, गळारुंदी 3 इंच. त्यानंतर गळा उंची, मागील गळा उंची आपण 3 इंच घेऊ. पुढील गळा उंची
कमीत कमी 6 इंच असते. या पद्धतीने. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा पानगळा घ्या, तुम्हाला कुठला आवडेल तो घेऊ शकतात. आता हे मी फक्त एक्झाम्पलसाठी घेतलं, बरोबर आहे. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. नेहमीप्रमाणे टाकलं. या ठिकाणी अर्धा इंच उतार द्यायचा. हा अर्धा इंच उतार दिला, कंपल्सरी द्यावाच लागतो. त्यानंतर या ठिकाणी बघा कमरेला मी या ठिकाणी लाईन मारून घेते. तर ते कशासाठी? ही लाईन मारली ज्या वेळेस आपल्याला, आता हे आपण मागचं पुढचं मार्किंग केली, बरोबर आहे. आता ही आपण मी टक्स तुम्हाला दाखवते, तर हा टक्स तुम्ही मागच्या साईडला आहे असं समजा. तर या ठिकाणी बघा ही आपण कमरेवरती का घ्यायचं आहे टक्स कुठे घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर या ठिकाणी छाती घेर आणि कमर घेर आणि त्यांच्यापेक्षा कमर घेर कमी असेल, सीट घेर जास्त असेल, तर त्यावेळेस तुम्ही मागच्या साईडला टक्स घ्या. टक्स घेतल्यामुळं काय होतं, मागच्या साईडला जरी आपण आता हे मापं घेतलेले आहेत, जर लूज पडत असेल तर तुम्हाला या ठिकाणी टक्स घ्यावा लागणार आहे. तर टक्स जास्त मोठा घ्यायचा नाही आहे, एकदम छोटासा अर्धा इंचाचा घ्यायचा. मग टक्स असं कमर उंचीवरती या ठिकाणावरून छातीचा 10वा भाग घ्यायचा. 38 तर या ठिकाणी बघा त्याचा 10वा भाग घ्यायचा. तर तुम्ही या ठिकाणी 4.25 वरती घेऊ शकतात. मग हा वरती 3 इंच घ्यायचा, खाली 3 इंच, इथून पाव इंच, इथून पाव इंच. आता तुम्ही म्हणसाल ताई तुम्ही या ठिकाणी मग टाईट नाही का होणार, कारण आपण या ठिकाणी लुझिंग घेतलेला आहे. तर हा टक्स घ्यायचा, टक्स कंपल्सरी घ्यायचा. त्याचबरोबर ज्या वेळेस तुमचं सीट घेर जास्त आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं, या ठिकाणी आपण सीट उंची 20 वर घेतली, पण सीट घेर जास्त असेल तर इथं 20 वर असेल तर 2 इंच वरती घ्यायची, इथं 18 वरती टाकायची, बरोबर. या ठिकाणी हा बदल करायचा. हा टक्स घ्यायचा, तुमचा टॉप व्यवस्थित बसतो. छाती घेर कमी असेल, सीट घेर जास्त असेल तर अशा वेळेस असा बदल करा आणि मार्किंग करा, व्यवस्थित छान बसते. त्याचबरोबर बाही आवडीप्रमाणे घ्यायची. नेहमीप्रमाणे छातीचा 4था भाग प्लस लूज किती तुम्ही घेतलं आहे, मग तुमचा टॉप कोणता आहे, टाईट आहे का मीडियम आहे का एकदम लूज आहे, तर तुम्ही किती घेतलेलं आहे, 1 इंच घेतले असेल तर तुम्ही बाही घडीमध्ये छातीचा 4था भाग प्लस ते ॲड करायचे, 1, 1.5, 2 इंच कसा तुमचा टॉप आहे त्यानुसार. तर हा फिटिंगचा आहे, तर छातीचा 4था भाग प्लस 1 इंच घ्यायचे आपल्याला. आणि बाहीचं माप सेम नेहमीप्रमाणे आवडीप्रमाणे उंची घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला मी आज बाही छातीपेक्षा सीट घेर जास्त असेल तर मार्किंग कशी करायची ते तुम्हाला सांगितलं एकदम सोप्या पद्धतीने. आजची मार्किंग कशी केली, तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींना धन्यवाद.